नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। अंगणवाडी कर्मचारी म्हणजेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत। तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणत्या मागण्या होत्या आणि त्या मागण्या कोणी पूर्ण केल्या आहे। त्यासाठी हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघा। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला मिळत राहतील। तर मित्रांनो बघूयात, तर या ठिकाणी अंगणवाडी सेविका यांच्या मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत। तर मग मित्रांनो या ठिकाणी बघूयात, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युइटी रक्कम मिळावी म्हणून 122 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता। न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा आहे। जिल्हा परिषदेचे अपील फेटाळत ग्रॅज्युइटी रक्कम देण्याचा औद्योगिक न्यायालयाने आदेश दिला आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने याबाबत पाठपुरावा केला होता, त्या प्रयत्नांना यश आले आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या तसेच मृत पावलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युइटी रक्कम मिळावी म्हणून सुमारे 122 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता। रक्कम अदा करावी असा आदेश 30 जानेवारी 2023 ला राज्य शासनासह धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेला दिला होता। राज्य शासन आणि जिल्हा परिषदेने कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता औद्योगिक न्यायालयात अपील दाखल केले होते। मग अपील प्रकरणी कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या आणि मृत झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युइटी रक्कम आधी कोर्टात जमा करा, त्यानंतर अपील प्रकरणी कामकाज चालवण्यात येईल असे म्हणत औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश दीपक एल भागवत यांनी अपील फेटाळून लावले। त्यामुळे न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांनी दिली। या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट BS पाटील यांनी कामकाज पाहिले। संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसोने व रामकृष्ण बी पाटील यांनी त्यांना कामकाजात सहकार्य केले। संघटनेने केलेल्या प्रयत्नाला यश आले म्हणून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी कोणाच्याही फुलथापांना बळी न पडता संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन संघटनेने केले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही बातमी होती। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।